हा व्हिडिओ महाराष्ट्रातील दिव्यांग बंधू भगिनीसाठी तसेच वृद्ध महिला आणि विधवा महिलांसाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण जे नवीन सध्या काही अपडेट वगैरे आलेले आहेत ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके मराठी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आतापर्यंत तुम्ही ह्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, किंवा ह्या चॅनेलवरती तुम्ही नवीन आला असाल तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा जो व्हिडिओ आहे लास्ट तर नक्कीच पहा. हे सध्या खूप जे हॉट मुद्दे आहेत, गरम मुद्दे आहेत, त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. जे की ज्यामध्ये संजय गांधी निराधार असो किंवा हयातीचा दाखला, आणखीन काही जे नवीन जी-आर वगैरे आलेले आहेत, काही जी-आर नवीन अपडेट झालेले आहेत, तर त्या जी-आर रिलेटेड माहिती मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगणार आहे. तर आपण एक एक टॉपिक आहे ते ह्या ठिकाणी बघूया आणि त्याच्या रिलेटेड आपण डिस्कस करूया. कारण हे मुद्दे सध्या खूप महत्त्वाचे होणार आहेत. आणि त्यासोबत मार्चमध्ये आणि एप्रिलमध्ये ज्यांची पेन्शन नाही आली तर त्यांच्याबद्दल पण आपण ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. प्रथमतः या ठिकाणी पाहूया आपण की जे मार्चमध्ये काही पेन्शन आली नाहीये. आपण पाठीमागं पण व्हिडिओमध्ये बोललो होतो, तर मार्चमध्ये ह्या ठिकाणी 25% लोकांना या ठिकाणी पेन्शन आलेली नाहीये. तर त्याचे कारण ह्या ठिकाणी हे आहे, तुमचं आधार अपडेट तुम्ही नाही केलेलं होतं, तहसीलमध्ये जाऊन डॉक्युमेंट्स वगैरे दिलेले नव्हते. तर आता तुम्ही दिलेले आहेत. तर त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मार्चच्या लास्टला, जसं की त्या ठिकाणी 20 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, त्यांचे ह्या ठिकाणी मार्चमध्ये ज्यांनी दिलेले आहे तर त्यांना एप्रिलमध्ये ह्या ठिकाणी पेन्शन आलेली आहे. पेन्शन त्यांना त्यांच्या अकाउंटवरती पडलेली आहे. तर ज्यांनी ज्यांनी अपडेट केलं होतं, मी सध्या भरपूर जणांच्या ह्या ठिकाणी स्टेटस पण पाहिलं, त्यांनी आपल्याला स्क्रीनशॉट वगैरे शेअर केले होते. तर त्यामध्ये आपल्याला हे आढळून आलं की त्यांनी डॉक्युमेंट तहसीलमध्ये जमा केल्यानंतर ह्या डेट्सच्या आतमध्ये त्यांना एप्रिलमध्ये जो हप्ता आहे तो आला आणि त्यांचा जो प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी हे सॉल्व्ह झालेला आहे. आता त्यानंतर मी तुम्हाला सांगतो, जे एप्रिलमध्ये माझ्या काही जवळचे पण इथं मित्रबंधू आहेत, त्यांना पण पेन्शन नाही आलेले. आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण भरपूर जणांची ह्या ठिकाणी कमेंट येत आहेत. पण ह्याच्यामध्ये जे एप्रिलमध्ये ह्याचा रेशो थोडा कमी आहे. फक्त आपण ह्या ठिकाणी समजू की 20% लोकांना ह्या ठिकाणी पेन्शन आलेली नाही एप्रिलमध्ये. आणि जे बाकीचे 5% जे आहेत ह्या ठिकाणी आपल्याला कोव्हर झाले आहे, की कारण 5% लोकांनी ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स वगैरे त्या ठिकाणी त्यांनी जमा केलेले आहेत, जे आपण तहसीलमध्ये सांगितलं होतं तेच, जे की वरचे ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि आता हे तर तुम्हाला कळलं, त्यासाठी तुम्ही नक्कीच जे तहसीलमध्ये आहे तुमचं जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही दिले असेल. आणि हे तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही एप्रिलमध्ये तर तहसीलमध्ये डॉक्युमेंट दिले असतील तर तुम्हाला या ठिकाणी मे मंथमध्ये डेफिनेटली ह्या ठिकाणी पेन्शन येणार आहे. मेमध्ये 100% तुम्हाला या ठिकाणी पेन्शन मिळेलच अशी आपण अपेक्षा करूया. आणि त्यासोबतच आता हे जे 2 मंथचे आहेत या ठिकाणी एप्रिल, आता काही जणांचे मार्चमध्ये नाही आलेले आणि काही जणांचे मार्चमध्ये, तर मला असं ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन कळाली आहे की जे मार्चमध्ये ह्या ठिकाणी जी पेन्शन आहे त्या लोकांना ह्या ठिकाणी एप्रिलमध्ये आलेली आहे पेन्शन, त्यांना एप्रिलमध्ये ह्या ठिकाणी पेन्शन भेटलेली आहे, ज्यांना मार्चमध्ये नाही आलेली. पण ह्या ठिकाणी जी एप्रिलमध्ये ज्यांना नाही आलेली तर त्यांचे काय प्रॉब्लेम या ठिकाणी असू शकतात. त्यांचे पण सिम्पली प्रॉब्लेम हेच आहेत, यांनी डॉक्युमेंट्स वगैरे जमा नाहीत केलेले तहसीलमध्ये, तर तुम्ही नक्कीच आतापर्यंत डॉक्युमेंट जमा नसतील केले तर नक्कीच जाऊन ह्या ठिकाणी तुम्ही जमा करून घ्या. आणि जे काय प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या ठिकाणी शॉर्ट आउट करून घ्या, त्यांच्याशी बोलणं करून घ्या की काय काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम येत आहे. आणि ऑलरेडी जे तुमचे स्टेटस वगैरे तुम्ही ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवले आहे त्याच्याबद्दल, की तुम्ही स्टेटस वगैरे कसं पाहू शकता तुमच्या पेन्शनचं, मग त्याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून तुम्ही त्यांना दाखवू शकता की हे अपडेटचं पण पहा आणि त्यानंतर जी पेन्शनची सध्याची स्थिती काय आहे ते पण तुम्ही पाहू शकता. हे तुम्ही जेव्हा तहसीलमध्ये जाऊन स्पेशल आपलं डिपार्टमेंट राहतं पेन्शनचं, तर त्या पेन्शन डिपार्टमेंटमध्ये जाऊन हे सगळं डिस्कस करा आणि त्यांच्यावरती थोडं दबाव टाकण्याची कोशिश करा. जेव्हा तुम्ही दबाव टाकताल तर ते नक्कीच तुम्हाला जे काही आहे
रिअल अपडेट तुम्हाला देतील आणि त्याच्या रिलेटेड चांगली इन्फॉर्मेशन सांगतील. आणि त्यासोबत असं आहे की ही ऑलरेडी जे पेन्शनचं आहे हे मार्च आणि एप्रिलची जी पेमेंट आहे ह्या ठिकाणी डिस्बर्स ऑलरेडी झालेली आहे. ह्याचा आपण स्टेटस पण आपण बघितलं होतं, तर भरपूर जणांची डिस्बर्स झालेली आहे. फक्त ह्यांनी जे आहे तहसीलमध्ये पुढे अपडेट वगैरे केलेलं नाही, त्याच्यामुळे पण थोडं ह्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे. तर तुम्ही नक्कीच, मी ह्याच्या एकच सजेशन आहे की तुम्ही तहसीलमध्ये डॉक्युमेंट जमा करा. तुमचं ह्या ठिकाणी ओके असेल सगळे, जेव्हा तुम्ही स्टेटस वगैरे बघता किंवा आधार अपडेटचं जे त्या ठिकाणी डेट्स वगैरे प्रॉपर दाखवत असेल 2026 मार्चमधली, तर डेफिनेटली स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही तहसीलमध्ये नक्कीच दाखवा. तहसीलमध्ये तुम्हाला नक्कीच ते सहाय्य करतील. जे काही इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आहे ते तुमच्यासोबत शेअर करतील, तुम्हाला सांगतील. तर आता ह्या ठिकाणी हा जो मुद्दा ह्या ठिकाणी पेन्शनचा संपला. आता ह्या ठिकाणी आपण हयातीचा दाखला ह्याचं ह्या ठिकाणी पाहूया. तर आता सध्या सगळीकडे आपल्याला माहिती आहे, एका वर्षामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी हयातीचा डॉक्युमेंट्स आपल्याला हे दाखला द्यावंच लागतं. कारण जे काही लाभ घेतात त्याच्यामध्ये काही काही मौत वगैरे होते काही जणांची, तर त्यांच्याकडे डेटा त्यांना अवेलेबल पाहिजे की सध्या किती आहेत. हयातीचा दाखला आल्यानंतर त्यांना हे कळतं की हा जिवंत आहे माणूस, म्हणजे ह्याला मराठीमध्ये प्रॉपर आपल्या सांगायचं लँग्वेजमध्ये म्हणलं तर हा तुमचं जिवंत आहोत का मेल म्हणजे एक्सपायर झालं त्याच्या रिलेटेड प्रूफ राहतो. तर हा जमा करणं आता सध्या खूप गरजेचं आहे. आणि काही ठिकाणी ह्याच्या रिलेटेड GR पण आलेले आहेत. तर आता त्याचा आता हे तर तुम्हाला माहिती झालं असेल की हयातीचा दाखला ह्याची इन्फॉर्मेशन तर कळालीच असेल. तर आता हे सबमिट कसं करायचं त्याच्या रिलेटेड आपण ह्या ठिकाणी बोलूया. तर ह्या ठिकाणी आपल्याकडे 2 मोड आहेत हयातीच्या दाखला इकडं देण्यासाठी. पहिला मोड आहे जे की ऑनलाईन तुम्ही ह्या ठिकाणी सबमिट करू शकता, जे की सेंट्रल गव्हर्नमेंटने ह्या ठिकाणी एक ॲप्लिकेशन काढलेलं आहे, ज्याच्या रिलेटेड आपण ऑलरेडी बोलणं पण आपलं झालेलं आहे. आणि ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. त्याच्यामध्ये आपण बोललेलो आहोत की आपण घरी बसून कसा तुम्ही हयातीचा दाखला सबमिट करू शकता. तर हा एक ऑनलाईन तुम्ही त्याच्यासाठी काही नाही लागत, फक्त या ठिकाणी तुमचा आधार कार्ड लागतो. आधार कार्डचा नंबर ह्या ठिकाणी लागतो तुमचा. त्यानंतर जो तुमच्याकडे कोणता पण एक मोबाईल नंबर पाहिजे. ह्या ठिकाणी आधारला लिंक असलेला ठीक आहे, नसला तरी चालेल, असं काही नाही. ह्या ठिकाणी मग तुमचा मोबाईल नंबरवरती एक OTP येतो. तो OTP तुम्हाला टाकावा लागतो. आणि त्यानंतर ज्याचा तुम्ही हयातीचा दाखला काढत आहात तर तो माणूस सध्या तुमच्यासमोर ह्या ठिकाणी फिजिकली त्यांच्यासमोर पाहिजे. कारण फिजिकली त्यांचं जे फेस ID आहे, फेस ID थ्रूच ह्या ठिकाणी व्हेरीफाय होते. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत तुमच्याकडे राहण्याच्या खूप गरजेच्या आहेत. आणि हे खूप डिफिकल्ट नाही. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी पण शिकलेलं वगैरे आहे तर त्यांना तुम्ही आपल्या ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे तो दाखवल्यानंतर त्यांना खूप इझी मेथडमध्ये कळेल की त्यांना कसा कसा हयातीचा दाखला काढायचा आहे. आणि ते नक्कीच तुम्हाला तुमचा हयातीचा दाखला काढून देतील. आणि नक्कीच हा जो व्हिडिओ आहे आपल्या जवळच्या दिव्यांग बंधू भगिनीसोबत जे पेन्शनचा लाभ वगैरे घेतात त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा. कारण त्यांना पण ह्याच्या रिलेटेड अपडेट वगैरे इन्फॉर्मेशन पोचली नसेल तर तुमच्या थ्रू आणि या व्हिडिओ थ्रू त्यांना इन्फॉर्मेशन पोहोचून जाईल. कारण हे सध्या खूप इम्पॉर्टंट हे इन्फॉर्मेशन आहे. कारण काही जणांना असं वाटतं की आपली पेन्शन का नाही येत, काय आपली पगार काय नाही येत, आपले हप्ते का नाही येत. तर हे छोटे मोठे जे मुद्दे आहेत हे खूप मॅटर करतात. त्यामुळं आपण आपल्या ह्या चॅनलवरती खूप बारकाईने आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी पाहून आपण ह्या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन येत असतो. तर नक्कीच तुमच्या जो जवळचे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत जे लाभ घेतात त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा. किंवा जे आपले स्पेशल ग्रुप वगैरे असतात तर व्हॉट्सअप ग्रुप वगैरे त्याच्यामध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकाल. आणि नक्कीच त्यांना अपडेट मिळून जाईल ह्याच्याबद्दल. आणि आता ह्या ठिकाणी आपण दुसरा टॉपिक घेऊया, ऑफलाईनचं जे आहे त्यासाठी तुम्हाला तहसीलमध्ये जावे लागेल. तहसीलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तहसीलमध्ये काही एजंट पण अवेलेबल राहतात. तर एजंट थ्रू पण तुम्ही ह्या ठिकाणी हयातीचा दाखला त्यांना बोलल्यानंतर तुम्ही ते काढून देऊ शकतात की असं असं आहे, अशी माझी पेन्शनसाठी हयातीचा दाखला काढायचा आहे. तर तुम्हाला ते नक्कीच त्या ठिकाणी सहाय्य करतील, तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच ह्या ठिकाणी मदत करतील. ते काही लोक पैसे घेतात थोडेफार, तर पैसे तुम्ही देऊन ह्या ठिकाणी काढून घेऊ शकता. किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी शिकलेला वगैरे त्यांना सोबत घेऊन जावा, ते पण तुम्हाला त्या ठिकाणी हयातीचा दाखला या ठिकाणी काढून देतील. आणि प्रश्न तुम्हाला हे असेल की हे हयात जे ऑफलाईन कुणी कुणी करू शकतात. आता तुम्ही बघू शकता आपले जे काही दिव्यांग बंधू आहेत जे की ज्यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना कमी दिसतं, त्यांचं जो डोळे आहे ते ह्या ठिकाणी जो आपण
फेस आय डी करतो ह्या ठिकाणी, जे मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलं थर्ड पॉईंट जो आपला फेस आय डी काही जे आपले दिव्यांग बंधू आहेत त्यांची फेस आय डी ह्या ठिकाणी घेत नाही, ब्लाइंड लोकांची स्पेशली. तर त्यासाठी त्यांना ऑफलाईन जो आहे हयातीचा दाखला जमा करणं चांगला उपाय आहे. कारण त्यांनी किती पण वेळ ट्राय केलं तर त्यामध्ये आपल्याला डोळे बंद चालू करावे लागतात आणि जो आपला डोळ्याचा रेटिना राहतो आतमध्ये जे बुबुळ राहतं तर ते फाईंड करते आणि त्यामुळे आपले जे ब्लाइंड बंधू भगिनी असतात त्यांना थोडं डोळ्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचा फेस आय डी त्या ठिकाणी घेत नाहीये. तर त्यांनी नक्कीच आपला हयातीचा दाखला आहे तो तहसीलमध्ये बनवून घ्यायचा आहे आणि तिथंच तुम्ही जमा करायचा आहे ऑफिसमध्ये नेऊन. त्यानंतर तुमचं हे जो आहे कंटिन्यू जी आपली पुढी पेन्शन आहे ते पूर्णपणे या ठिकाणी येत राहील. आणि तुम्ही तर हे नाही सबमिट केलं तर पुढे प्रॉब्लेम थोडं तुम्हाला पेन्शनला नक्कीच येऊ शकतात. हे तुम्ही प्रॉपर लक्षामध्ये ठेवा प्लीज. आता हे दोन्ही पण गोष्टी तुम्हाला प्रॉपर ह्या ठिकाणी समजल्या असतीलच. तर आता तुम्हाला जे संजय गांधी निराधार पेन्शन ह्याचा थोडा डाऊट असेल की ह्या ठिकाणी खूप याचे GR पण येत आहेत की कसा अपडेट आहे. कोणी बोलत आहे की ह्याचं ऑलरेडी जो ह्याचे 2 विभाग आपल्याला माहिती आहेत की 2 विभाग झालेले आहेत. तर ह्या ठिकाणी जो पहिला आहे समाज कल्याण थ्रू आपल्याला ह्या ठिकाणी पेन्शन येत होते आणि आता दिव्यांग सक्षमीकरण जो नवीन झालेला आहे आपल्यासाठी, जे की आपल्या तुकाराम मुंडे सरांनी ह्या ठिकाणी त्याचं आविष्कार केला आहे आपल्यासाठी, त्यांनी इझी होण्यासाठी आणलेलं आहे. तर आता हे त्याच्यामुळे भरपूर जणांना डाऊट आहे की सध्या आपली पेन्शन कुठून येत आहे आणि काय होत आहे. तर सध्या सांगतो जो आपलं समाज कल्याण जो आपला आहे त्यांच्याकडूनच तुम्हाला सध्या काही जे महिने आहे पेन्शन येणार आहे. कारण ह्यांची जी प्रणाली आहे तेवढी आणखी स्ट्रॉंग नाही झालेली, जे की दिव्यांग सक्षमीकरण, दिव्यांग सहाय्यक यांची वेबसाईट वगैरे झालेली आहे पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम पण येत आहेत. आणखीन तेवढं त्यांचं इम्प्रूव्ह नाही झालेलं. तर त्याला तुम्हाला पण माहिती असेल की एखादं मोठे कामं करायचे असतील तर थोडासा टाईम लागतो. तर त्यामुळे आपण पण त्यांना सहकार्य करूया, वाट पाहूया की कधी ते चांगलं होईल. आणि ते करत आहेत, अपडेट करत आहेत, त्याच्या रिलेटेड GR पण ते देत आहेत की पाठीमागे GR आला होता की सध्या जो आपली पेन्शन आहे, मी आपण पाठीमागच्या GRमध्ये डिस्कस केलं होतं, हे आपलं समाज कल्याण थ्रू जे आहे तिकडूनच आपल्याला पेन्शन ह्या ठिकाणी येणार आहे. ह्याच्यानंतर जून जुलैमध्ये ह्या ठिकाणी दिव्यांग सक्षमीकरण करून आपल्याला जी पेन्शन येण्याचे पूर्ण ह्या ठिकाणी चान्सेस दिसत आहेत. कारण कोणत्या पण गोष्टीला थोडासा वेळ लागतो, टाईम लागतोच. आणि ह्यासाठी हे तुमचे वरचे 2 मुद्दे जर तुमचे ओके असतील तर 100% तुम्ही पेन्शनचं काहीही तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे. आणि तुमचे हे जे 2 वर्ष आपले जो मुद्दे ह्या ठिकाणी आपण डिस्कस केले हे ओके आहे, तर तुम्हाला हे जे खालचा जो संजय गांधी निराधार आहे ह्याची तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही. नक्कीच तुम्हाला पेन्शन येईल. याच्यामध्ये दिव्यांग समाज कल्याणकडून आली तरी ठीक आहे, दिव्यांग सक्षमीकरण आली तरी ठीक आहे. फक्त थोडं मोठं इकडे तिकडे लेट थोडं होऊ शकते. पण ऑलरेडी हा समाज कल्याणला आपला दिव्यांग पेन्शनचा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी डिस्ट्रीब्यूट भरपूर वेळेस केलेला आहे. पहिल्यापासून तेच करत आलेले आहेत. त्यांना माहिती आहे. तर दिव्यांग सक्षमीकरण थोडे नवीन आहेत, नवीन अपडेट त्यांना करायला वेळ लागतो. हे सगळं लवकरात लवकर होऊन जाईल. त्यानंतर जे पूर्ण पेन्शन आहे आपले दिव्यांग सक्षमीकरणच ह्याच दिव्यांग सहाय्यक करूनच ह्या ठिकाणी येणार आहे. आणि हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. तर हा मुद्दे तुम्हाला आय होप कोणी सांगितलं असेल किंवा एवढ्या बारकाईनं कोणी डिस्कस केलं असेल किंवा ठीक आहे. तर आणि तुम्ही नक्कीच तुम्ही ह्याच्यामध्ये हे अपडेट होणं खूप गरजेचं आहे. तर सध्या काय चालू आहे, काय नाही आपल्या दिव्यांग क्षेत्रामध्ये, कशाची सध्या काय गरज आहे ते तुम्हाला प्रॉपर ह्या ठिकाणी समजलं असेलच. तर आपला मुद्दा हेच होता की जे काही सध्या नवीन अपडेट चालू आहे तेच तुम्हाला सर्वांना ह्या ठिकाणी सांगितलं पाहिजे, इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. आय होप तुम्हाला जे ह्या ठिकाणी आपण हे जे इम्पॉर्टंट अपडेट शेअर केली हे नक्कीच तुम्हाला आवडली असेल. आणि आवडली असेल तर नक्कीच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि ह्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही पण छोटा मोठा डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. मी नक्कीच तुम्हाला तिथं कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय देण्याची कोशिश करेन. आणि जे आपले जवळचे दिव्यांग बंधू भगिनी आहेत, जे दिव्यांग बंधू भगिनी फॅमिली वगैरे आहेत तर त्यांच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.